शास्त्री, दिनेश जोशी. आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगायला सुरुवात करीत आहे. तत्पर्यंत पाहूया आजचे पंचांग. आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीया. आज पुनर्वसू नक्षत्र. योग ध्वज. फल सौभाग्य आहे. तथापि आज जे संकष्टी चतुर्थीचा उपवास वगैरे करतात त्यांच्यासाठी आज चतुर्थी आहे. चंद्रोदय मुंबईकरांसाठी रात्री 8:34 पुणेकरांसाठी रात्री 8:31 आणि नाशिककरांसाठी रात्री 8:28 आहे. यानंतर आपण उपवास सोडायला हरकत नाही. आज चंद्र मिथुन राशीत असून आज राहू काल दुपारी 4:30 ते 6 या कालावधीमध्ये आहे. श्रोतेहो, आजचं महत्त्वाचं म्हणजे आज बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. आज बुध विशाखा नक्षत्रात आहे आणि तो वृश्चिक राशीत आहे. या अनुषंगाने फलादेश राहणारे आणि 9 तारखेला बुध अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या दोन संबंधाने बुधाच्या दृष्टीने फलादेशामध्ये फरक पडणार आहे. आपण फलादेशामध्ये त्याचा सविस्तर विचार करणारच आहोत. आज मिथुन रास असल्याने मिथुन राशी पासून आपण फलादेशाला सुरुवात करणार आहे. चला तर बघूया मिथुन रास. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. धनयोग चांगला आहे. नोकरी संबंधी शुभवार्ता मिळणार आहेत. विवाह इच्छुकांचे विवाह जमण्याचे फार प्रसंग आहेत. व्यवसाय चांगला चालेल. व्यावसायिकांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. पूर्वी एखादं नुकसान झालं असेल तर ते आज भरून निघण्याची दाट शक्यता आहे. आज मात्र आपण काही सावधानता बाळगल्यास आपला फायदा होईल. कारण आज काही भाग्याच्या गोष्टी आपल्या नशिबात नाही. ज्याला आपण लक फॅक्टर म्हणतो तो आपल्या बरोबर नाही. त्यामुळे आपण जरा सावधानतेने राहिलेच उत्तम. आज आपण आध्यात्मिक वृत्ती जरूर बाळगा. राहू काल सांभाळा. देव धर्म नशीब याविषयी घृणास्पद द्वेषपूर्ण नकारात्मक बोलू नका, अन्यथा आपल्याला नुकसान होऊ शकते. व्यवसायाच्या ठिकाणी महादेवाचा जप करा. आज दत्त मंदिरात जाऊन दर्शन करा. आपल्याला आज उंबराला पाणी घालणे जमले तर ते अधिक उत्तम होईल. कर्क रास. आजचा दिवस आध्यात्मिक लोकांसाठी अतिशय व्यवस्थित आहे, चांगला आहे. गृहसौख्य चांगले मिळणार आहे. संतती संबंधी शुभवार्ता आपल्याला कळणार आहेत किंवा घडणार आहेत. आज अनपेक्षित धनयोगाचा संभव आपल्या बाबतीमध्ये संभवतो. नोकरदारांसाठी चांगला दिवस आहे. व्यावसायिकांनी मात्र संयमित बोलणे, अर्थपूर्ण बोलणे, मुद्देसूद बोलणे, कमी बोलणे जर केले तर दिवस व्यवस्थित जाणार आहे. त्यांनी दीर्घ परिश्रमाची तयारी आज ठेवावी. आज गणपतीचे दर्शन किंवा सूर्याचे दर्शन आपल्याला लाभदायक ठरणार आहे. सिंह रास. आजचा दिवस चांगला आहे. लाभाचे प्रसंग घडणार आहेत. मित्रमंडळी, तज्ज्ञ, गुरुजन यांच्याशी आपला आज वार्तालाप होणार आहे. आर्थिक लाभ चांगले होतील. गृहसौख्य मध्यम राहील. घरात काही कारणामुळे तणावाचे वातावरण राहू शकेल. आपण पुस्तक वाचा किंवा एखादा करमणूक प्रधान कार्यक्रम घ्या किंवा बघा. त्यामुळे घरातील वातावरण हलके फुलके राहील. मुख्य म्हणजे घरातील मुलांचे आज आपण ऐका. त्यामुळे आपल्याला दिवस व्यवस्थित जाणार आहे. आज शत्रू आपला प्रबळ होत आहे. त्यामुळे आपण फार अग्रेसर किंवा हटवादी भूमिका घेऊ नका. आज राहू काल आपण विशेष सांभाळा. राहू काल दुपारी 4:30 ते 6 या कालावधीमध्ये आहे. कन्या रास. आजचा दिवस आपल्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे. आवक चांगली असणार आहे. व्यवसाय उत्तम चालणार आहे. जोडीदार भागीदार मात्र काहीसा नाराज आहे, पण त्याकडे फार चिंतेचं कारण नाही. त्यासंबंधी चिंता करू नका. व्यवसाय संबंधी आज आपण दीर्घसूत्री योजना मात्र जरूर आखा. आज देवीचे दर्शन घ्या, आपला फायदा होईल.
तुलारास, आजचा दिवस आपल्या संततीसाठी उत्तम आहे. अर्थार्जन उत्तम आहे. आज काही संधी आपल्याला हुकवण्याची किंवा हुकण्याची शक्यता आहे. काही संधी आपल्याला लाभणार नाहीत. आज आपण राहुकाल सांभाळा. आज महादेवाचा जप आपल्यासाठी फायदेशीर राहणार आहे. वृश्चिक रास, आज बुध आपल्या राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे स्वाभाविक आपल्या स्वतंत्र बुद्धिमत्तेचा परिचय आपल्याला होईल. आज आपल्याला घरात साथ देणारे जे काही लोक आहेत ते आज साथ देणार नाही. त्यामुळे घरात वातावरण उदास राहील. आपल्या घरात महादेवाचा मंत्र कागदावर लिहा. राहू कालामध्ये असे केल्यास अधिक चांगले आहे. संतती संदर्भात आज काही दीर्घसूत्री योजना आपण निश्चित करा. त्यासंबंधी काही अर्थार्जन नियोजन काही करण्यासारखे असेल तर ते करा. आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. आज आपल्याला भाग्य साथ देत आहे. खर्चावर नियंत्रण राहणार आहे. आपल्याला काही मातेसंबंधी चिंता असेल, विशेषतः आजारपण वगैरे संदर्भित, तर त्यामध्ये सुधारणा निश्चित होणार आहे. आपण चिंतामुक्त होणार आहात. आज आपण गणपतीचे दर्शन दिवा लावून घ्या. आपल्याला फायदा होईल. धनुरास, आजचा दिवस मध्यम आहे. जोडीदार भागीदार सोबत आजचा दिवस मजेत जाणार आहे. खर्च मात्र होणार आहे. घरात उदास वातावरण राहील. आज आपण घरात स्वच्छता करा आणि घरात मोकळी हवा राहील, खेळती हवा राहील याची जरा व्यवस्था करा. दिवस व्यवस्थित जाईल. आज आपण दत्तगुरूंचे दर्शन आपल्या जोडीदारासोबत किंवा सहकार्यासोबत घेतल्यास आजचा दिवस आपल्याला फायदा होईल. मकर रास, आज आपल्याला अकस्मात धनयोग आहे. मात्र बोलण्यावर संयम ठेवला पाहिजे. अनेक लाभ आपल्याला मिळणार आहे. गृहसौख्य चांगले राहणार आहे. नोकरी संबंधी शुभ वार्ता मिळण्याचा आजचा दिवस आहे. व्यवसायात प्रगती दिसेल. आज आपण देवीचे दर्शन घ्या आणि देवीची आरती करा. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम राहणार आहे. कुंभ रास, आज बोलणे संयमित ठेवा. मर्यादित मुद्देसूद ठेवा. कोणाचाही गैरसमज होणार नाही असे जर आपण बोलणे ठेवले तर आजचा दिवस आपला उत्तम जाणार आहे. संतती संबंधी शुभवार्ता आपल्याला ऐकायला मिळतील. आज व्यवसाय नोकरीत दोन्ही ठिकाणी आपल्याला अतिशय उत्तम वातावरण लाभणार आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला अर्थार्जन चांगले होणार आहे. व्यावसायिकांनी मात्र आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी देवीचा फोटो लावून दर्शन घेतला तर ते जास्त चांगले राहील. अन्य लोकांनी मात्र दत्तगुरूंचे दर्शन घेतले उत्तम. मीन रास, आजचा दिवस आपण आळसात घालवणार आहात. गृहसौख्य उत्तम. संतती सौख्य चांगले राहणार आहे. अर्थार्जन अर्थात चांगलेच आहे. आज आपण घरीच दत्ताचे दर्शन घेतल्यास अतिशय उत्तम होईल. मेषरास, आज आपले अर्थार्जन चांगले होणार आहे. मानसिक शारीरिक स्थिती उत्तम राहणार आहे. गृहसौख्य चांगले. आज मात्र आपण राहुकाल जरा विशेष सांभाळलं पाहिजे. आज दत्तगुरूंचं दर्शन घ्या. आपला दिवस व्यवस्थित जाईल. वृषभ रास, आजचा दिवस चांगला. अर्थार्जन उत्तम होणार आहे. व्यावसायिकांना मात्र अनपेक्षित अडथळे लाभणार आहे. त्यामुळे व्यवसाय करताना त्यांची जरा धावपळ होणार आहे. याकरता आपण राहुकालाचा विशेष वापर करू शकता. हितशत्रूच्या कारवाया वाढत आहेत. आज आपण शनी महाराजांचा पदस्पर्श करून दर्शन घ्या आणि त्यांच्या डोक्यावरती तेलाचा अभिषेक करा. आपला दिवस चांगला जाईल. इति शुभम भवतु.